पिंपळनेरमध्ये मोकाट बैलांचा थरार, सेवानिवृत्त अधिकारी गंभीर जखमी. पिंपळनेर शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न आता रक्ताळला असून काल सायंकाळी मुख्य बाजारपेठेत बैलांच्या झुंजीने एकच थरार माजवला. खाणका मस्जिद आणि विश्वनाथ चौक परिसरात पिसाळलेल्या बैलांनी सेवानिवृत्त मंडल अधिकारी राजधर गंभीर भोई यांच्यावर अचानक हल्ला चढवला. आपल्या नातवासोबत जात असताना झालेल्या हल्ल्यात भोई हे गंभीर जखमी झाले असून परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे बस स्टँड आणि भाजी बाजार परिसरात व्यापाऱ्यांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे या जनावरांचा वावर वाढला असून गर्दीच्या ठिकाणी अशा जीवघेण्या झुंजी नित्याच्या झाल्या आहेत. कडवडमध्ये घडलेल्या जीवघेण्या घटनेची पुनरावृत्ती पिंपळनेरमध्ये होती की काय अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला असून नगर परिषदेने या मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी संतप्त मागणी आता शहरवासियांकडून केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर. सहसंपादक अनिल बोराडे. काल 6:30 वाजता मोकाट जनावर भाजीपाला गल्लीमध्ये येत होते. एकदम जोराने धावपळ करत असं जसा मी टर्न घेतला एस टी स्टँडकडनं जाताना मस्जिदी जवळच, तर मी चारी गुरांच्या याच्यात झरपटलं गेलो आणि तिथंच बेशुद्ध झालो. मग बेशुद्ध गेलो. अगोदर कोतकर डॉक्टरांच्याकडे गेलो. कोतकर डॉक्टर तर घरी नसल्यामुळे मग इथं चौऱ्यांकडे आलो. तरी पिंपळनेरवासियांनी, पिंपळनेरकरांनी आपली जी मुकाट गुरं असतील त्यांनी आपल्या दाराशी बांधावी, आपल्या वाड्यात बांधावी, जेणेकरून गाववासियांना, पिंपळनेरवासियांना व परिसरातील लोकांना त्रास होणार नाही या इच्छेने मी पेन्शनर सर्कल सगळ्या गाववासियांना, सगळ्या परिसरातील लोकांना आग्रहाची विनंती करीत आहे. आणि शासनाने यावर पर्यायी व्यवस्था म्हणून सर्वतोपरी त्यांचा बंदोबस्त करावा.